बांधवांनो, दादांचे काम सांगण्यासाठी इथं वेळ पुरणार नाही एवढे काम आहे, परंतु मी त्याचा जो आहे फक्त जास्तीत जास्त लवकरात लवकर जे उरकतील ते उरकून घेतो. सगळ्यात महत्वाचा विषय दादांनी या ठिकाणी जो केला तो पाण्याचा विषय आहे. 40 कोटी लिटर पाण्याचं तळं दादांनी या ठिकाणी बांधून 5 नंबर तलाव आपल्याला 3 दिवसाआड पाणी करून दिलं. आणि त्यांनी जो दिलेला शब्द होता की मी तुमच्या डोक्यावरचा हांडा उतरवल, तो दादांनी त्यांच्या याने पूर्ण करून दिला. त्याच्यानंतर आरोग्य सेवेचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल, कोविडचा काळ होता, कोविडच्या काळामध्ये बरेच लोक आपल्याला सोडून गेले, इन्फ्रास्ट्रक्चर कंप्लीट कोलॅप्स झालं आरोग्य सेवेचं. त्याच्यामध्ये दादांनी त्यावेळेसच एक ध्यास घेतला की आपल्याला जे काम करायचंय त्याच्यावर काम करावं लागेल, कारण गावातले लोक इथून नगर असेल, नाशिक असेल त्या ठिकाणी पाठवण्यात येत होते आणि अत्यंत दयनीय परिस्थिती होती. त्या परिस्थितीत दादांनी न डगमगता या ठिकाणी एसएजीएम कॉलेज असेल आणि प्रदर्शन असेल दोन्ही ठिकाणी कोविड सेंटर चालू केलं आणि ते अतिशय म्हणजे कोणतेही पैसे न घेता त्या ठिकाणी आपल्याला सेवा देण्यात आली. ज्याच्या घरामध्ये ते रुग्ण होते त्यांना त्यावेळेची धावपळ ही कळत होती आणि त्या दादांचा तो जीव त्या ठिकाणी कासावीस होत होता, कारण त्यांना सुद्धा स्वतःला सुद्धा 3 वेळा त्या काळामध्ये कोविड झाला, परंतु कोणत्याही प्रकारे न डगमगता त्यांनी ते काम तडीच नेलं आणि आपण सर्व या वाईट काळातून बाहेर निघलो. त्याच्यानंतर जसजसे दिवस गेले सगळ्यांच्या डोक्यातला विचार निघून गेला का काय कोविड गेला काही फरक पडत नाही, परंतु दादांनी कोपरगावमध्ये 100 बेडचं हॉस्पिटल चालू केलं, उपजिल्हा रुग्णालय त्या ठिकाणी चालू केलं. त्यानंतर पोहेगाव, त्याच्यानंतर इथं सवनसर या ठिकाणी त्यांनी हे रुग्णालयाचे काम चालू केले, कारण ज्या त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर गरजेचं आहे ते ओळखून त्यांनी सर्व काम केलं. त्यामध्ये सगळ्यात महाराष्ट्रामधला दुसरा प्लांट असेल तो ऑक्सिजनचा प्लांट होता. ज्यावेळेस ऑक्सिजनची कमतरता होती त्यावेळेस त्या गोष्टीची किंमत कळाली आणि दादांनी जे आहे त्या ठिकाणी लगेचच ऑक्सिजन प्लांट निर्माण करून तो कार्यान्वित केला. दादा हे जे असे माणूस आहे की जे रात्री फक्त स्वप्न बघता आणि दिवसा ते पूर्ण करायचं काम करता, हे फक्त आशुतोष दादाच करू शकता. मला असं या ठिकाणी आवर्जून सांगूशी वाटतं, कारण त्या टायमिंग वरती ते काम करणं महत्वाचं असतं. टाइम निघून गेल्यावर काम करण्यात काही अर्थ नसतो. आणि आता त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की या ठिकाणी आपल्या समोरच्या बाजूला इथं वळू माता जे इथं प्रवर्ग आहे या ठिकाणी MIDCचं दादांनी मोठं नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे, जेणेकरून आपल्या भागामध्ये रोजगार उपलब्ध होतील आणि मोठ्या प्रमाणावरती जे आपल्या भागातले लोक मुलं या ठिकाणी शिक्षण घेतात आणि पुन्हा नाशिक आणि बाहेर गावी सेटल होतात, त्याऐवजी या ठिकाणी ते सेटल होतील. आणि महिला आपल्या ज्या आहेत, ज्या शिक्षित महिला आहेत, त्या कोपरगावमध्ये दुसरे त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे ते इथं येत नाही, लग्न करून येत नाही, म्हणजे थोडक्यात असं सांगायचं म्हणजे. परंतु या ठिकाणी काम जर तयार झालं तर या ठिकाणी त्या सगळं महिला या ठिकाणी येतील आणि आपलं गाव सुद्धा एकदम सुजलाम सुफलाम होईल. यात मला काही वाद वाटत नाही. दादा तेच, पण आता वादा नाव आहे, कारण आता पाण्याचं काम झालेलं आहे, पुढचं काम आहे औद्योगिकीकरण करणं आणि विकासाला चालना देणं. ते महत्वाचं काम आपल्या मार्फत होईल याचं मी सर्वांना आश्वस्त करतो. आता सांगायला भरपूर आहे, ढिगभर आहे, पण आता कणभरात आवरायची परिस्थिती कारण झाले, 9:15 वाजून गेलेले आणि लवकरच आता हे संपल. त्याऐवजी मग आता थोडकं आवरून घेतो. दादांनी तर पहिले काम केलं पाण्याचं, दुसरं काम केलं आपलं आरोग्य विषयाचं. दादा हे दोन्ही कामं कर्माचे, ही परिस्थिती अशी हे काम हे दोन्ही कर्माचे. श्रीकृष्ण ने साफ कहा है कि कर्म तुम्हारा कल होगा, कर्म में अगर सच्चाई हो तो वो क्यों निष्फल होगा, हर संकट का हल होगा वो आज नहीं तो कल होगा. लोहा जितना तपता है उतनी ही ताकत भरता है, सोने को जितनी आग लगे उतना ही वो तेज चमकता है, हीरे को जितनी धार लगे उतना ही वो तेज चमकता है, मिट्टी का बर्तन तपता है तभी तो अपने धून पे खूब खनकता है. सूरज जैसा बनना है तो सूरज जितना जलना होगा, नदियों से आदर पाना है तो पर्वत छोड़ निकलना होगा, और हम शिव के बेटे क्यों सोचे कि राह सरल होगा, ये संघर्ष जरूर सफल होगा, वो आज नहीं तो कल होगा, वो आज नहीं तो कल होगा. दादा तुम्ही संघर्षामधून हे सगळं तयार केलेलं आहे आणि संघर्षामधून तयार करत असताना आम्हाला माहिती काय परिस्थिती होती. 5 नंबर तळ करणं एवढं काही सोपं काम नाही, 131 कोटी आणणं हे काही सोपं काम नाही. एवढे आमदार आहे, एवढे खासदार आहे, एवढे याच्यामधून सुद्धा निधी खेचून आणणं हे काय कोणी येड्या गाबळ्याचं काम नाही. आणि मला एकदम या ठिकाणी म्हणजे उर भरून येतं की तुम्ही एवढं हे सगळं कसं करू शकता. रात्रीचा दिवस करून तुम्ही हे कामं केलेले. मला माहिती, मी माझ्या वाड्यातले कामं घेऊन जायचो. दादा बघायचे की बाबा हे काय आणलं यांनी नवीन, परंतु आमचा फॉलोअप त्या पद्धतीचा असायचा आणि दादा त्या गोष्टीला कधी नाही पण म्हणत नव्हते. फक्त दादांना प्रेझेंटेशन पाहिजे, व्यवस्थित पाहिजे आणि त्या ठिकाणी काम करण्याची इच्छाशक्ती असलेली माणसं पाहिजे. तुम्ही कोणतंही काम घेऊन जा, दादा कधी कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही. दादांनी या ठिकाणी ज्यावेळेस आम्ही आता सुरुवात केली होती लाडके बहीण योजनेची, त्यावेळेस सुद्धा घरोघरी जाऊन आम्ही फॉर्म भरून घेतले आणि सर्वांना कुठल्याही प्रकारचं निशुल्क ते काम करता, निशुल्क काम केलं जातं, कुठल्याही प्रकारचं शुल्क घेतलं जात नाही.
सगळ्यात महत्वाची गोष्ट, अपंग बांधवांसाठी दादांनी गाडी चालू केली. अपंग बांधव असतील, मतिमंद असतील, त्यांचा हक्क मिळवून देण्याचं काम दादा तुम्ही केलेलं आहे. हे काही सोपं काम नाही. दर महिन्याच्या बुधवारी, पहिल्या बुधवारी या ठिकाणावरून गाडी निघते आणि त्या गाडीमध्ये जे मतिमंद असतील, अपंग असतील, त्या लोकांना घेऊन नगरला घेऊन गेलं जातं आणि त्यांचा हक्क त्यांना मिळून, म्हणजे त्यांना सर्टिफिकेट मिळून दिलं जातं आणि त्यांचा हक्क त्यांना मिळून दिला जातो. तसेच अपंग बांधवांना सायकल असेल, त्यांचे वॉकर असतील, हे वेगवेगळ्या माध्यमातून आपण सेवा करत असता, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दादा तुम्ही एवढं कोपरगावला दिलेलं आहे, आता वेळ दादांवर आहे. आपण आता मतदानाच्या रूपी, तुमचं मतदान हे आमदारासाठी नाहीये, हे तुमचं मतदान हे मंत्रिपदासाठी, एवढं लक्षात ठेवा आणि दादांना भरघोस मताने विजय करा. 1 नंबरचं बटन दाबून 1 नंबरची लीडने दादांना विजय कराल अशी मी अपेक्षा बाळगतो. दादा आप कुछ दे तो शुक्र आपका, ना दे तो कोई मलाल नहीं. दादा आपके फैसले कमाल है, उन फैसलों पे सवाल नहीं. धन्यवाद.